नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत. चला ते काय अपडेट्स आहेत आज आपण पाहूया. ऑक्टोबर हप्त्याचे पैसे दिवाळीपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून भाऊबीजेच्या आधी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची तयारी सुरू आहे. अनेक लाभार्थींचे सप्टेंबरचे हप्ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाठवले गेले आहेत. तसेच दिवाळीसाठी बोनस किंवा 2 महिन्यांचा एकत्र हप्ता म्हणजे जवळपास ते 3,000 रुपये देण्याबद्दलही चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी लाभार्थ्यांना बोनस मिळाल्याच्या बातम्या देखील आपल्याला दिसत आहेत. तसेच KYC बाबतही काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. तर त्या अपडेट्स पुढील प्रमाणे आपण पाहू. सर्व पात्र महिलांना KYC करणे बंधनकारक आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे. तसेच नोव्हेंबरपर्यंत KYCची मुदत वाढवून दिलेली आहे आणि पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ती मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे. जर एखाद्या लाभार्थिनीने KYC पूर्ण केली नाही आणि तिच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर ती चूक सरकारची मानली जाणार नाही. हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर KYC केली नाही आणि तुमच्या खात्यात जर हप्ता लाडक्या बहिणीचा आला नाही तर ती चूक तुमची मानली जाईल, सरकारची नाही, हे ध्यानात ठेवा. तसेच पात्रतेची पडताळणी म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि ज्यांचे अर्ज पूर्ण किंवा चुकीचे आहेत त्यांना लाभ मिळणार नाही. थोडक्यात महिलांना दरमहा 1,500 रुपये हप्ता मिळतो आणि सरकारकडून दिवाळीपूर्वी ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे एकत्र देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच ऑक्टोबरचा 1,500 आणि नोव्हेंबरचा 1,500 तर टोटल 3,000 हप्ता हा दिवाळीच्या आधी देण्याचे शक्यता आहे. लाभार्थ्यांनी खात्री करून घ्यावी की त्यांची KYC पूर्ण झाली आहे, कारण त्याशिवाय हप्ता मिळू शकत नाही. तुमची जर KYC झाली नाही तर हप्ता रोखला जाऊ शकतो. तरी तुम्हाला अशा प्रकारचे हे अपडेट्स आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.